शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये हे निरीक्षण घ्या. हे पानांच्या खाली जर तुम्हाला असं हे जे काही पाहतोय आपण, तर हे आहे कापसासारखी ग्रोथ आणि त्या कापसाच्या ग्रोथ खाली असे एकदम बारीक, आता मी झूम केले म्हणून हे तुम्हाला असं मोठं दिसतंय, पण शेतामध्ये प्रत्यक्ष जर निरीक्षण आपण बघितले तर ते लई लहान असते किंवा पानाच्या खाली जे आहे ते आपल्याला एकदम असं छोटंसं अशा पद्धतीने हे दिसतंय. तर ही आहेत पायरीला कीटकाची अंडी. तर निरीक्षण घ्या आणि अशी अंडी जी काही दिसत आहेत तर त्याला असं पद्धतीनं जे आहे ते पूर्णपणे असं ही दाबून जे आहे ते हे सगळे मारून जे आहे ते तुम्ही ते त्या ठिकाणी टाकून द्या, जेणेकरून तुमचं जे आहे ते पुढचा प्रादुर्भाव वाढणार नाही. आता पायरीला कीटक काय करतो, तर पायरीला कीटक जो आहे तो आपल्या ह्या कांडीवर बसून जे आहे तर रस शोषण करणे, पानावर बसून पानाच्या खालच्या साईडनं रस शोषण करणे, तर अशा पद्धतीनं तो आपल्या ऊस पिकाचं नुकसान करत असतो. मी आता दाखवेन या ठिकाणी सुद्धा त्या पायरीला कीटकाची एक जी आहे ते पिलं अवस्था आणि हे जे आहे ते पुढं कातीन सोडलेली अवस्था या ठिकाणी निदर्शनास येईल. आता बघा, मी बोट थोडंसं हे केलं पुढं की हा उडून जाईल, मात्र पुढं जे आहे ते साप जशी कातीन टाकतो तशी सुद्धा हे कीटक कातीन टाकत असतात आणि त्यांच्या एका ह्याच्यातून पुढच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते रूपांतरण जे आहे ते करत असतात. बघा आता हा जो आहे हा जिवंत आहे, तर ह्या ठिकाणी हो का हे चालायला बघा एकदम तिरकस अशा पद्धतीनं हा चालतो, मात्र हा चालणार नाही का. आता हो का हे इथं बघा, ह्याला हात लावलं तर काहीच नाही, हे कातीन जे आहे ते त्यानं सोडलेली आहे आणि हे कातीन सोडून हा बाजूला गेला आणि हे मात्र या ठिकाणी मात्र हा जिवंत आहे. आता एकाच ठिकाणी असे जे आहे ते आपल्याला काही ठिकाणी जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा इथून पुढं आता दिसायला चालू होतील. अशा पद्धतीचे हे कीटक काही कातीन सोडलेले का टाकलेले आहेत आणि काही जे आहे ते जिवंत या ठिकाणी हे आहेत, म्हणजे काट टाकून पुढं त्याच्या ह्याच्यामध्ये रूपांतर ते जे आहे ते झालेलं आहे. आता इथं बघा ही जी दिसायलेली आहे तर ही काती नाही, ही सुद्धा काती नाही आणि ही सुद्धा काती नाही. एकाच ठिकाणी 3 कीटकांनी जे आहे ते हे कातीन जे आहे ते टाकलेली आणि त्याचे अवशेष गेले उडून. सापासारखी कातीन असते ही त्यानं सोडलेली. मात्र ह्या प्लॉटमध्ये जे आहे ते आम्हाला बऱ्यापैकी असे छोटे छोटे कीटक जे आहेत ते निदर्शनास येलेले आहेत. तर ह्याचं व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण निओनिकोटोनाइड ग्रुपमधले जे आहे ते कीटकनाशक जे आहे ते आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो. प्रादुर्भाव गेल्या वर्षी वाढला होता, आपल्या ऊस पिकाचं नुकसान झालं होतं, त्याच्यामुळे वेळीच जे आहे ते दक्षता घ्या आणि शक्य झालं तर हे पानांचं जे काही खालचे पानं जिथं त्या ठिकाणी अंडी अवस्था वगैरे असतात तर त्या आपण नष्ट आपण केलं तर बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण जे आहे ते भेटू शकतं.